नमस्ते मित्रांनो, याला म्हणतात मोटर कॅप आहे. पूर्ण लूज झालं होतं बेरिंग साईज, पूर्ण म्हणजे खड्डा पडलेला होता आतमध्ये. तर मी याला पितळी गॅस वेल्डिंग केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, पितळी गॅस वेल्डिंग केलं 3 ठिकाणी. आता आपल्याला बेरिंग साईज करायचं आहे. आता हे बेरिंग आहे 6206 बेरिंग आहे. ते बेरिंग साईज याला करायचं आहे आपल्याला. तर मी मशीनला लावणार आहे. आता तुमच्या पुढेच करणार आहे. बघा तुम्ही कशा प्रकारे बेरिंग साईज होतं. कोर्जा चेक आहे. चेकवर आता आपल्याला सुरू करायचं. किती गॅप आपल्याला करून आहे ना साईज करायचं. प्रेसला लावलेला आहे, चेकच्या प्रेसला लावलेला आहे, म्हणजे थ्रूमध्येच येणार प्रेस. तरी पण मी चेक करणार आहे. ते स्टेप आहे त्यांना, त्याला बघून आहे ना चेक करणार आहे. नाही केलं तर चालतं चेक, तरी पण आपण केलं तर कन्फर्म चांगलं होईल, काम चांगलं होईल, ॲक्युरेसी काम. आता आउट आहे. आता आपल्याला थ्रू करायचं आहे मार्किंग ब्लॉकला. आता हे आहे मार्किंग ब्लॉक. ह्याच्यात तुम्हाला थ्रो कसा करायचा हे पण दाखवू लागलो मित्रांनो. बघा, म्हणजे मार्किंग ब्लॉक लावून फेस थ्रू करायचं असतं. डायमीटर थ्रू करून फेस थ्रू, म्हणजे तेव्हा जे बेरिंग साईज करेक्ट होणार आणि रोटरला करेक्ट बसणार. फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही.
आता प्रेस थ्रू आहे. पुन्हा एकदा बोर्ड चेक करणार. पूर्ण लूज झालेला आहे. आता पूर्ण परफेक्ट कुक केलेला. आता मी पुन्हा एकदा आत मारून घ्यायचं आहे तुकड्यांना. म्हणजे कधी विसरून जातो आपण. टाईट असतं ते तुकडा पण आपण कधी कधी विसरतो. म्हणून पुन्हा एकदा आत मारून घ्यायचं सगळीकडे तुकड्यांना. आता बघा एकदम थ्रूमध्ये फिरू लागतो. आता बोरिंग बार लावायचा आहे. बघू शकता मित्रांनो, बघा म्हणजे बोरिंग बार मी लावतो. आता तुम्हाला पण आहे ना शिकता येत आहे बघून व्हिडिओ. खूप वेळ लागत नाही बोर्ड करायला. म्हणजे कामगार कसं खूप म्हणजे टाईम लावतो करायला. म्हणजे त्यांना येतं आहे का नाही मला माहीत नाही, पण मी तर एक 15-20 मिनिटांमध्ये करतो. आता गॅस वेल्डिंग केलं मी 10 मिनिट झालं. गॅस वेल्डिंग करून पाण्यात टाकलं मी. डायरेक्ट का थोडं थंड झालं लगेच मशीनला लावलं. एक जण काय करतात उगाच टाईमपास करतात. काय वेळ लागत नाही त्या कामाला.
पॉईंट मधला 1 पॉईंट पण मी मटेरियल जास्त ठेवलं जात नाही, म्हणजे त्याला करेक्ट 40 मध्ये किती आहे ना डायमीटर 50-60 ते करावंच लागतं. आता मी पॉलिश पेपर त्याला पॉलिश मारणार आहे, पॉलिश पेपर. म्हणजे सोपा काम असतं, कामगार काय अवघड करून टाकतात. मेन म्हणजे थ्रो करेक्ट करत नाही, डायमीटर करेक्ट थ्रो करत नाही, बोर्ड थ्रो करत नाही. तुला टूल लावायचं काम करून द्यायचं. कस्टमर वर्क करेक्ट काम झाला तर चांगला ते बसणार. mm डायमीटर आहे मित्रांनो. बेरिंगचा साईज आहे 62 mm. That's my fate. When the public you think you love to find, when you realize what's wrong with paradise, to get paid, you need to earn it every day. True, you gotta feel the light that shines on you. Sure you will. बघा मित्रांनो, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून नवीन व्हिडिओ आणत नाही. नवीन म्हणजे दाखवत जाईल बेरिंग सेट कसं करायचं, वेल्डिंग कसं करायचं. तुम्ही पिशवी गॅस वेल्डिंग केलेलं आहे. सगळेजण काय करतात, त्याला बुश मारतात. ते बुश आहे ना, जास्त बुश टिकत नाही. म्हणजे कधी आपण स्टार्टिंगला बुश तयार केल्यानंतर ना, जेव्हा ते मशीनला रोटरला लावून चालवतो ना, व्हायब्रेशन लोडने ना बूश काय होतं दिसतं ते, बूशला ते खातं. ते खाल्ल्यानंतर साईज कमी लूज होऊन निघून जातं बूश. पुन्हा कॅपचं काम निघू शकतं. कोण असं करायचं, पूर्ण पितळी गॅस वेल्डिंग भरून डायरेक्ट बेरिंग साईज करायचं, म्हणजे पूर्ण चांगलं टिकेल. कंपनी म्हणजे कसं तयार केलं तसं काम होईल. ओके, नमस्कार मित्रांनो.